दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी। कमीत कमी 20 वर्षे सेवेनंतर देखील मिळणार पूर्ण पेन्शनचा लाभ। सरकारमार्फत महत्त्वपूर्ण पेन्शन निर्णय। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे व्हिडिओज, त्यासोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज, या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आवश्यक कामाचे व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। तर दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती अशी की जर तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये कमीत कमी 20 वर्ष झाले असतील तर त्या 20 वर्षाच्या सेवेनंतर देखील तुम्हाला पूर्ण पेन्शनचा लाभ मिळणार आहे आणि यासाठी सरकारमार्फत एक महत्त्वपूर्ण पेन्शन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघूया याबद्दलची सविस्तर माहिती। सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच केंद्र सरकारमार्फत महत्त्वपूर्ण पेन्शन निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्र सरकारमार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार दिनांक 1/4/2025 रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। सदर नवीन नियमानुसार ज्यांची सेवा ही 20 वर्षे पूर्ण झाली आहे अशांना देखील पूर्ण पेन्शनचा लाभ अनुदेय केला जाणार आहे। यापूर्वी सदर सेवा कालावधीची अट ही 25 वर्षे इतकी होती। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीस न्याय मिळाला आहे। युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच यूपीएस ही पेन्शन प्रणाली स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर सेवा लाभ याद्वारे मिळणार आहेत। जसे की सेवा काळ दरम्यान कर्मचारी दिव्यांग झाले असल्यास पेन्शनची तरतूद, तर मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्ती वेतनाची तरतूद करण्यात आलेली आहे। सदर युनिफाईड पेन्शन प्रणालीचा पर्याय किंवा विकल्प हे दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। यूपीएस पेन्शन प्रणालीमध्ये सेवा काळाची मर्यादा वाढविल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे। यामुळे आता यूपीएस पेन्शनचा विकल्प निवडणाऱ्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने एक दिवाळीपूर्वीच आनंदाची बातमी दिलेली आहे। ती अशी की जर त्यांच्या सेवेची कमीत कमी 20 वर्षे जर पूर्ण झालेली असतील तरी त्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ दिला जाईल। नक्कीच हा व्हिडिओ आपल्या कामाचा ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।